लाडक्या बहिणींसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। हे बघा, या लाडक्या बहिणींनाच यापुढे 1500 रुपये मिळणार। आचारसंहितेतही खात्यावर येणार पैसे। सर्वात मोठी बातमी। हे बघा, आचारसंहिता सुरू झालेली आहे तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पुन्हा हप्ता येणे सुरू झालेला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांना ई-केवायसी करायला सांगितलेलं आहे। 18 तारीख ही अंतिम तारीख आहे। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करा। जरी तुमची ई-केवायसी बाकी असेल तर 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी केवायसी करा। 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच यापुढे आता 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आचारसंहिता सुरू असतानाही पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयाचा हप्ता जमा होणे सुरू। सर्वात मोठी बातमी, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगतो। तुम्ही एक काम करा, पहिले या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब करा। शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला बघा, आता संपूर्ण अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, एकदम आपल्या गावरान भाषेमध्ये संपूर्ण माहिती बघा। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये नुकतेच आता 16वा हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले। 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, बरोबर ना। राज्यातील जेवढ्या पण बहिणी पात्र होत्या त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले। आणि बघा, आता हे पैसे सरसकट देण्यात आले, बरोबर ना। सरसकट कसे देण्यात आले? ज्यांची ई-केवायसी बाकी होती त्यांना पण हे पैसे जमा झाले। परंतु आता नोव्हेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे, त्याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत। नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झाले लाडक्या बहिणींनो। आपण या व्हिडिओमध्ये काय काय अपडेट बघणार आहोत चला सांगतो मी तुम्हाला। नोव्हेंबरचे 1500 रुपये येणे सुरू झाले आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुषांना, हे बघा, पुरुषांना 4000 रुपये। आता हे पुरुषांना 4000 रुपये कशाचे मिळत आहे, कोणत्या योजनेमार्फत पुरुषांना देखील 4000 रुपये दिले जात आहे, यासाठी काय काय कागदपत्र लागतील बहिणींनो तुम्ही समजून घ्या। म्हणजे तुमच्या घरात पण पुरुषांना हे 4000 रुपये मिळतील, तर ते कसे मिळणार आहेत त्याबद्दल पुढे अपडेट तुम्हाला सांगतो मी। पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात जेवढ्या पण अपडेट आलेले आहेत आणि माझ्या माता बहिणींनी जेवढे पण प्रश्न विचारलेले आहेत, तर कालच्या व्हिडिओमध्ये जेवढे पण प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत। सर्व गोष्टींचे तुम्हाला ज्या पण तुम्ही प्रश्न विचारले आहेत तर सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला भेटणार आहे। तुम्ही जेवढे पण प्रश्न विचारले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो, आता काही टेन्शन घेऊ नका। आता महत्त्वाचे अपडेट समजून घ्या आपण या व्हिडिओमध्ये। पुरुषांना 4000 रुपये, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता पण सुरू झाला, नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झाले, याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, आता तुम्हाला काही जण सांगत आहे की 3000 रुपये वाटप आणि एवढी वाटप। 3000 रुपये संदर्भात बघा, पहिले पण निर्णय झाला नव्हता आणि आता पण निर्णय झालेला नाही। पहिले काय सांगण्यात आलं होतं तुम्हाला की 3000 रुपये वाटप, आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ता जो आहे तो एकत्र मिळेल असं सांगण्यात आलं, परंतु तसं काही झालं नाही। तुम्हाला फक्त ऑक्टोबरचेच 1500 रुपये देण्यात आले, बरोबर ना। आता नोव्हेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे, त्याबद्दल जे अपडेट आहे ते अपडेट समजून घ्या। तुमच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये येणे सुरू झाले। जरी नाही आले असतील अजून पुन्हा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सांगतो मी तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता पुन्हा हप्ता येईल त्याबद्दल माहिती। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला एक एक अपडेट एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, ओके। चला लाडक्या बहिणींनो, सांगतो मी तुम्हाला सर्व माहिती। हे बघा, आता इथे तुम्ही बघू शकता आचारसंहिता चालू आहे। आता निवडणूक आहेत, निवडणूकमुळे आचारसंहिता बघा, आता तुम्हाला सांगतो मी 2 डिसेंबर रोजी निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल पण त्याचा लागून जाईल निवडणूकचा। परंतु आता जे आचारसंहिता चालू आहे, विषय काय असतो आचारसंहितेचा, आचारसंहितेमध्ये हप्ता दिला जात नाही, ज्या पण योजनेचा हप्ता आहे तो दिला जात नाही। परंतु इथे काय म्हटलेलं आहे तुम्ही बघा, आचारसंहितेतही खात्यावर येणार पैसे। काय म्हटलेलं आहे, जरी आचारसंहिता चालू आहे
तरी देखील हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पुन्हा हप्ता, अशी अपडेट आलेली आहे. आणि हीच अपडेट आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायची आहे. तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगतो. ओके. आता यामध्ये एक महत्त्वाचा इथे तुम्हाला पॉईंट मी देतो. आता यापुढे फक्त याच बहिणींना पैसे भेटणार आहेत, बाकीच्या बहिणींना पैसे येणार नाहीत. कोणत्या बहिणींना पैसे भेटणार आहेत यापुढे बघा, त्याची माहिती ते देण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी आहे, 2.5 लाख रुपये किंवा 2.5 लाखपेक्षा कमी उत्पन्न आहे, अशा बहिणींनाच आता यापुढे 1500 रुपयाचा लाभ भेटणार आहे. आणि महत्त्वाचं, KYC करायला सांगितलेलं आहे 18 नोव्हेंबरपर्यंत. आलं तुमच्या लक्षात? चला, या 2 अपडेट तुम्हाला समजला. आता या ज्या 2 अपडेट आहे तुम्हाला समजल्या. आत्ता महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट म्हणजे नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि पुरुषांना 4000 रुपये. ते कसे भेटणार आहे लाडक्या बहिणींनो? चला, त्याबद्दल आपण माहिती आता समजून घेऊया. महत्त्वाची माहिती आहे बघा. चला, आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ना, ही माहिती तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल यूट्यूबवरती. सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती देत आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर थोडा लांब व्हिडिओ येत असतो. जवळपास 26-27 मिनिटाचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतो, परंतु सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर दिली जाते. तुमच्या जेवढ्या पण समस्या असो, जेवढे पण तुमचे प्रश्न असो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारलेले सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेव आपलं चॅनल ATP गुरुजी याच चॅनलवरती तुम्हाला सर्व माहिती मिळत असते. बरोबर ना? जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना चांगलंच माहीत आहे, ते सांगण्याची गरज नाही. हे बघा, आता जे अपडेट आहेत ते अपडेट समजून घेऊया बहिणींनो. हे बघा, मी डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून KYC अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि 18 नोव्हेंबरपर्यंत KYC पूर्ण करावीच लागणार आहे. हे बघा, आता सध्या तरी तुम्हाला लाभ भेटला. आता भरपूर बहिणी म्हणत आहे की आमची जर KYC पण झाली नव्हती तरी आमच्या खात्यामध्ये पैसे आले. हो, आले, हे खरं आहे. KYC तुमची झालेली पण नसेल ना, तरी शासन तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता टाकून दिला. ऑक्टोबरचा हप्ताला, मागच्या सप्टेंबरचा पण हप्ता आला. कशामुळे आला? तुमची KYC झाली नव्हती आणि दिवाळीचा पण सण होता, त्यामुळे सरकारने पैसे टाकून दिले आणि मुदतमध्ये होतं. KYC साठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. मग आता जरी KYC झालेली नाही तरी पण हप्ता येत आहे, मग KYC करायची का नाही, असा प्रश्न बहिणींसमोर उपस्थित झालेला आहे. तर बहिणींनो, मी तेच सांगत आहे तुम्हाला की तुम्ही आता सध्या तरी हप्ता तुम्हाला भेटला, परंतु पुढे चालून हप्ता तुमचा थांबवला जाऊ शकतो किंवा बंद पण होऊ शकतो. त्यामुळे KYC करणं केवढं गरजेचं आहे हे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. आता मी एवढ्या रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगता की KYC करा, KYC करा. दिवसा KYC होत नाही आहे, OTP सेंड होत नाही आहे, भरपूर प्रॉब्लेम येत आहे. ते वेबसाईटचे प्रॉब्लेम आहेत, तुमचा तिथे काही दोष नाही बहिणींनो. आता मी चालूच एका बहिणीची KYC केली. KYC करताना एवढा अडथळा येत होता ना की OTP पण सेंड होत नव्हता आणि आधार नंबर जे आहे, आधार नंबर टाकल्यानंतर साईट पूर्णपणे जाम झालेली होती, लोड भरपूर आलेला होता. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, मी रात्री 1 वाजता KYC केली होती. 1 वाजता KYC केली रात्री, लोड कमी होता, त्यामुळे KYC पूर्ण झाली. तुमची KYC बाकी असेल तर तुम्ही रात्री KYC करण्याचा प्रयत्न करा. जवळपास 12 नंतर ट्राय करा, किंवा जरी 12 नंतर पॉसिबल होत नसेल तर सकाळी 4 किंवा 5 वाजेला KYC करा, तेव्हा लोड कमी असतो, KYC होऊन जाते बहिणींनो. ओके. KYC सर्वांना करावीच लागणार आहे. आता सध्या तरी तुम्हाला हप्ता भेटले तर मग असं नको समजा की हप्ता तर भेटत आहे मग KYC करण्याची काही गरज नाही, तसं समजू नका बहिणींनो. तुम्हाला KYC सर्वांना करावीच लागणार आहे. पुढे चालून हप्ता बंद होऊ शकतो बरं, त्यामुळे KYC करून घ्या. ओके. चला पुढे बघा आता महत्त्वाचे अपडेट. तर KYC करणं फार गरजेचं आहे बहिणींनो, त्यामुळे तुम्ही KYC करून घ्या. ओके. 18 नोव्हेंबरपर्यंत तारीख देण्यात आलेली आहे, सर्वांनी करून घ्या. आता या प्रक्रियेनंतर राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात पैसे येणं बंद होणार आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना,
KYC जरी केली नाही तर हप्ता तुमचा बंद पण होऊ शकतो बहिणींनो, कारण KYC नंतर 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनाच यापुढे लाभ मिळणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल. राज्यात सध्या आचारसंहिता सुरू आहेत, यामध्ये खात्यावर लाभ येणार का असा सवाल अनेकांच्या मनात असेल, याचेही उत्तर समोर आलेलं आहे. बघा, आता सध्या राज्यात आचारसंहिता सुरू आहेत, त्यामुळे हप्ता भेटेल की नाही त्याचं उत्तर पण समोर आलेलं आहे. परंतु एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी, सरकार KYC करायला का सांगत आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. आता बघा, KYC करताना तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका असं तिथे ऑप्शन येतो. तुम्ही तिथे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकला, त्यानंतर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे चेक होणार आहे. ऑनलाईन ते चेक होईल. आधार नंबर टाकताच लगेच समजेल की किती यांचं उत्पन्न आहे, म्हणून ते उत्पन्न समोर येईल वरती. आणि बघा, 2.5 लाखांपेक्षा जरी जास्त उत्पन्न असेल, सपोज 3 लाख उत्पन्न असेल, 10 लाख उत्पन्न असेल किंवा 7 लाख 8 लाख, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल ना, डायरेक्ट लाभ बंद होईल. आलं लक्षात लाडक्या बहिणींनो? त्यामुळेच ही KYC केली जात आहे. डायरेक्ट लाभ बंद होणार आहे 2.5 लाखांपेक्षा जरी जास्त उत्पन्न असेल, त्यामुळेच ही KYC केली जात आहे. KYCचं अपडेट तुम्हाला समजलं आता. ओके, तर त्यामुळे KYC करायला सरकारने सांगितलेलं आहे. आता एक महत्त्वाचा इथे प्रश्न आहे. सध्या राज्यात आचारसंहिता सुरू झालेल्या आहेत, कारण निवडणूक आहे त्यामुळे आचारसंहिता सुरू झालेल्या आहेत. मग आता या आचारसंहितेत तुम्हाला लाभ भेटेल की नाही त्याबद्दल आपण अपडेट आता समजून घेणार आहोत. नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल आपण सर्वात मोठी अपडेट आता इथे समजून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं, पुरुषांना 4,000 रुपये त्याबद्दल पण माहिती मी देतो बहिणींनो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. ओके, चला आता पुढील अपडेट समजून घ्या. सर्व सांगतो, नोव्हेंबरचा हप्त्याबद्दल पण सांगतो, काळजी करू नका. पुरुषांना 4,000 रुपये कसे भेटणार त्याबद्दल पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, आता सध्या निवडणूक आहेत राज्यात, आणि या निवडणुकांमुळे आता सध्या आचारसंहिता चालू आहे निवडणुकामुळे, त्यामुळे या आचारसंहितेमध्ये लाभ भेटणार का, हप्ता मिळेल का, याबद्दल भरपूर बहिणी प्रश्न विचारत आहे. त्याविषयीच मी आता तुम्हाला माहिती देतो. ओके, चला ती माहिती बघा तुम्ही आता. चला त्याविषयी आता माहिती तुम्ही बघू शकता समोर. राज्यातील लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करावीच लागणार आहे, अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे. आलं तुमच्या लक्षात? हे डायरेक्ट स्पष्ट इथे सांगितलेलं आहे. ज्यांची KYC झालेली नाही त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो. आलं तुमच्या लक्षात? त्यामुळे KYC करून घ्या बहिणींनो. मी तुम्हाला रोज सांगत आहे, रोज KYC करा, KYC करा. भरपूर बहिणींनी KYC केलेलं नाही. KYC तुमची लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती तुमची KYC होणार आहे. बँकेची KYC नाही बरं. बँकेची KYC वेगळी असते, लाडकी बहीण योजनेसाठी वेगळी KYC आहे, ती KYC करा. तुम्ही कोणत्याही कॅम्प्युटर कॅफेवरती जा, ग्राहक केंद्रावरती जा, आधार सेंटरवरती जा, तुमची KYC करून देतील. म्हणजे जे काही ऑनलाईन सेंटर असतात तिथे जाऊन तुम्ही करू शकता KYC. ओके, जिथे पण ऑनलाईन काम होतं तिथे 2 मिनिटात KYC होऊन जाईल. त्यामुळे KYC करून घ्या. KYC नाही केली तर तुमचा लाभ बंद होणार आहे असं इथे म्हटलेलं आहे. ज्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या महिलांनी KYC पूर्ण केली त्यांच्या खात्यावर हे बघा ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला आहे. आचारसंहितेमध्ये ही लाडकीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्याचे कारणही समोर आले आहे. ही योजना पूर्वीचीच असून लाभार्थी ही निश्चित झालेले आहेत. त्यामुळे यासाठी हे बघा या लाभासाठी आचारसंहिता लागू असणार नाही असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. बघा हीच माहिती महत्त्वाची होती. तर एका अधिकाऱ्याने माहिती दिलेली आहे की ही योजना पूर्वीपासून सुरू आहे त्यामुळे यामध्ये आचारसंहिता या योजनेसाठी लागू असणार नाही असं एका अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. जे आहे ते जे समोर आहे जे अपडेट आहे ती तुम्हाला सांगत आहे. मी काही हे माझ्या मनाने काही तुम्हाला लिहून मी सांगत नाही बरं. जे माहितीवरून अपडेट आलं आहे ते अपडेट सांगत आहे. काय म्हटलेलं आहे बहिणींनो की ही योजना पूर्वीपासून म्हणजे 1 वर्ष झालं या योजनेला, 1-1.5 वर्ष योजना
चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि पूर्वीपासूनच ही योजना चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे या योजनेसाठी आचारसंहिता लागू असणार नाही असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. म्हणजे या आचारसंहितेमध्ये पण तुम्हाला लाभ भेटेल बहिणींनो 1500 रुपये नोव्हेंबरचे. तर आता हे नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झाले का, किती जणांना मिळाले आणि ज्यांना कोणाला आले नसेल तर त्यांना केव्हा पैसे भेटणार त्याचं उत्तर आता मी तुम्हाला सांगतो. ओके, हे उत्तर मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो. मी आता बघा, हे बघा लाडक्या बहिणींनो, आता माहिती काय सांगत आहे मी नीटपणे समजून घ्या. भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे पण देतो. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त. हे बघा काय झालेलं आहे, 16वा हप्त्याची तुम्हाला 1500 रुपये आता नुकतेच 16 म्हणजे ऑक्टोबरचा तुम्हाला लाभ मिळाला, बरोबर ना. ऑक्टोबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत बहिणींनो. ते पैसे तुम्ही काढून पण घेतले असतील अकाउंटमध्ये, बरोबर ना. तर तुम्हाला ऑक्टोबरचा लाभ मिळालेला आहे. आता तुम्ही सर्वजण प्रतीक्षा करत होते नोव्हेंबरच्या हप्त्याची, तर त्याबद्दल मी माहिती देतो. तो नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता असणार आहे नोव्हेंबरचा, या चालू महिन्याचा हप्ता. आता मी तुम्हाला सांगतो, हा नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे हा अजून कोणालाच भेटलेला नाही बहिणींनो. सत्य माहिती मी तुम्हाला सांगते. फक्त काही जण तुम्हाला सांगत आहे 3000 रुपये अडवाने 2000 रुपये अडवाने सुरू झाला म्हणे नोव्हेंबरचा हप्ता, अजून सुरू झालेला नाही. आणि सांगण्यात आलेलं की आचारसंहितेमध्ये देखील तुम्हाला लाभ भेटणार आहे. त्यामुळे माझ्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत एक GR येईल. GRमध्ये जवळपास 410 कोटी मंजूर होतील हप्त्यासाठी. 410 असो किंवा जेवढे पण असो तेवढे, म्हणजे लाभासाठी, नोव्हेंबरच्या लाभासाठी नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत GR येईल. आणि मी तुम्हाला सांगतो खरी अपडेट बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 4 तारखेला 4 डिसेंबर, ओके, 4 डिसेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा होणार आहेत. ओके, ही आहे सत्य माहिती. आलं लक्षात. 4 डिसेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतील 100%. त्यामुळे आता हप्ता अजून कोणालाच भेटलेला नाही. आलं तुमच्या लक्षात. तर ही होती सत्य माहिती, सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ओके, त्यामुळे हप्ता आला का बहिणी प्रश्न विचारत होते. तर अजून हप्ता आलेला नाही. 4-5 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार आहे. आपण सध्या बघतच आहोत, ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येत आहे. तीच प्रोसेस सध्या चालू आहे. ओके, 4-5 डिसेंबरपर्यंत बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये 17वा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल. आता पुरुषांना 4000 रुपये मिळणे सुरू, त्याबद्दल काय योजना आहेत चला समजून घ्या. थोडक्यात माहिती सांगतो. आणि महत्त्वाचं, लाडक्या बहिणीने प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे पण देतो मी. भरपूर बहिणींना प्रॉब्लेम येत आहे, तर त्या प्रॉब्लेम सॉल्व करतो मी. आता जेवढे पण प्रश्न विचारण्यात आले आहे ते सर्व प्रश्नांची उत्तरे मी सांगतो. आता बघा, पहिले बघा, आता शेतकरी भावांना 2000 रुपयाचा लाभ. बघा, लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, या दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार यावेळेस 14 नोव्हेंबरपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात 2000 रुपयाचा पुढील हप्ता जारी करण्याची शक्यता आहे. परंतु सरकारने अद्याप 21व्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख घोषित केलेली नाही, परंतु लवकरच ही तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. बघा, शेतकरी भावांच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये जमा होणार आहेत PM किसान योजनेचे. तुम्हाला सांगतो मी आता महत्त्वाची अपडेट. पुरुषांना कसे मिळणार 4000 रुपये त्याबद्दल अपडेट समजून घ्या. पुरुषांना म्हणजे शेतकरी भावांना, ओके, शेतकरी भावांना 4000 रुपये मिळणार ना, असं मी तुम्हाला सांगितलं ना. पुरुषांना 4000 रुपये म्हणजे शेतकरी भावांना 4000 रुपये मिळणार. PM किसान योजनेचे 2000 रुपये आणि म्हणजे केंद्राचे 2000 रुपये आणि राज्याचे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये. 2000 आणि 2000 किती झाले 4000 रुपये. तर PM किसान योजनेचा लाभ भेटणार आहे आता सध्या तरी जवळपास 14-15 नोव्हेंबरपर्यंत लाभ मिळेल अशी शक्यता आहे, अशी माहिती सध्या मिळत आहे सूत्रांकडून. आणि बघा, नमोचा पण हप्ता मिळाला तर 4000 रुपये शेतकरी भावांना मिळू शकतात. पुरुषांना म्हणजे पुरुषांनाच म्हणजे शेतकरी भावांना, असं मी व्हिडिओमध्ये टायटलमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे शेतकरी भावांना 4000 रुपये मिळतील PM किसान आणि नमोचा एकत्र हप्ता आला तर. परंतु शक्यता कमी आहे
PM किसान योजनेचे 2,000 रुपये आता सध्या तरी मिळणार आहेत शेतकरी भावांनो, आणि हे 2,000 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत? 14-15 नोव्हेंबरपर्यंत पैसे येतील, हप्ता येईल असं शक्यता आहे. आलं लक्षात? बघू आता, शक्यता तर वर्तवण्यात आलं आहे, परंतु हप्ता खात्यामध्ये जमा होतं का ते बघणं फार गरजेचं आहे. ओके, तर हे बघा 21 हप्ता येतो PM किसान योजनेचा 14 नोव्हेंबर किंवा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जमा होईल. चला, ते 4,000 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला समजलं. आता लाडक्या बहिणीने प्रश्न विचारले आहेत, सर्व प्रश्नांची आता अपडेट आपण बघूया. ओम शांती साहेब, मला 2 महिन्याचे आले आहे, धन्यवाद साहेब. आता एका बहिणीने प्रश्न विचारला, म्हणजे त्यांनी सांगितलेला आहे, प्रश्न तर नाही म्हणू शकत आपण, त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं की मला 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये आले. आता या बहिणीला 3,000 रुपये कसे आले तुम्हाला सांगतो. सप्टेंबरचे 15वा हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते, त्यामुळे 15वा हप्ता प्लस 16वा हप्ता असे 2 महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहेत. म्हणजे मागील महिन्याचे पण त्यांचे पैसे थांबले होते, ते पैसे पण त्यांना मिळाले, असं त्यांचं इथे प्रश्न होता. म्हणजे त्यांनी माहिती दिली होती, त्याबद्दल ते सांगितलं मी तुम्हाला. पुढील अपडेट बघा. पुढील प्रश्न विचारलेला आहे एका बहिणीने, दादा माझी KYC झाली तरी मला हप्ता मिळाला नाही, कधी येणार आहेत पैसे, अजून नाही आले. हे बघा, KYC झाली सांगितलेलं आहे बहिणीनं, ठीक आहे. KYC ज्यांची झाली त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. KYC करणं फार गरजेचं आहे. KYC तुमची झाली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो, त्यामुळे KYC पूर्ण करा. KYC करून पण जरी हप्ता आलेला नसेल आणि जरी तुम्हाला 16वा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही एक काम करा, बँकेत जा, आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे का हे पहिले चेक करा. कारण जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जातो. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तेवढं तुम्ही बँकेत जाऊन बघा. ओके, आणि तुम्ही पात्र असणं फार गरजेचं आहे. आलं लक्षात? चला, या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्यानंतर बघा, शादी केली नाही, वडील एक्सपायर झाले, KYC कैसे करे, KYC करने का तरीका बताए. तर यांचं म्हणणं आहे की लग्न झालेलं नाही, वडील पण नाहीत, तर KYC कशी करायची. तर बघा, KYC कशी करायची, तर त्यासाठी बघा, आता मागच्या अपडेट आली होती, परंतु त्या अपडेटमध्ये केवढा दम आहे ते काही माहीत नाही. एक ऑप्शन येऊ शकतो वडील हयात नाही किंवा पती नाही, असा एक ऑप्शन येऊ शकतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं. परंतु आता एक अपडेट मिळालेला आहे की जरी पती किंवा वडील नसतील तर तुमच्या घरामध्ये कोणी मोठं व्यक्ती असेल, नातेवाईकमध्ये कोणी मोठं व्यक्ती असेल तर त्यांचा तुम्ही आधार नंबर टाकू शकता. ओके, असं देखील सांगण्यात आलेलं आहे. परंतु त्यामध्ये केवढं खरं आहे केवढं हे आहे, परंतु ते एवढं कन्फर्म नाही. परंतु एक अपडेट तशी आली होती, कन्फर्म आहे की नाही ते मला काही एवढं त्यामध्ये माहीत नाही. परंतु फक्त एकच अपडेट आली होती त्या संदर्भात. ठीक आहे, जरी तसं काही असेल तर शासन पण त्या संदर्भात निर्णय येईल की लग्न झालेलं नसेल, वडील पण नसतील तर मग काय करायचं या संदर्भात लवकरच अपडेट येणार आहे. अपडेट आल्यावर मी तुम्हाला सांगतो, कारण त्या संदर्भात अजून अपडेट दिलेलीच नाही सरकारने. शासनाचं काम आहे ते द्यायला पाहिजे होतं त्या संदर्भात अपडेट, परंतु त्या संदर्भात अपडेटच त्यांनी दिलेली नाही. आणि KYC कुठे करायचे आहे तुम्हाला, KYC आपको ladkibehen.maharashtra.government.in इस वेबसाईट पे आपको KYC करने की है. ओके, ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. पुढील प्रश्न आहे, माझे मिस्टर ऑफ झाले आहेत आणि वडीलसुद्धा ऑफ झाले आहेत, मग मी KYC कशी करायची. तर त्याचंच उत्तर मी आता तुम्हाला दिलं. एका बहिणीने मागच्या वेळी हे प्रश्न विचारला होता ना, सेम तुमचा पण तोच प्रश्न आहे. तर बघा, तुमच्या घरात कोणी मोठं व्यक्ती असेल तर त्याचा आधार नंबर तुम्ही टाकू शकता, असं एक माहिती आली होती मागच्या वेळी. परंतु ऑप्शन अजून आलेलं नाही असं मला वाटत आहे, कारण तिथे जरी ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका. आता पती आणि वडील नसतीलच तर मग या बहिणींनी ऑप्शन कसा टाकायचा या संदर्भात शासनाचं काम आहे. लाडकी बहीण योजने संदर्भात जे पण काम बघतात मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी हे स्पष्ट करायला पाहिजे की आता पती नाहीत, वडील नाहीत, तर मग तिथे ऑप्शनसाठी आधार नंबर टाकायचा कोणाचा. तर लवकरच या संदर्भात अपडेट पाहायला भेटणार आहे. तिथे एक ऑप्शन येऊ शकतो, पती किंवा वडील हयात नाहीत असा एक कॉलम येईल, तिथे टिक मार्क करायची. त्यानंतर मग पुढे आधार क्रमांक टाकण्याची गरज नसणार, असा एक ऑप्शन येऊ शकतो तिथे. परंतु त्या संदर्भातून अपडेट आले नाही. आणि असं देखील सांगण्यात येत आहे की पती किंवा वडील नसतील तर तुमच्या घरामध्ये जो कोणी मोठा व्यक्ती असेल नातेवाईकमध्ये त्यांचं पण तुम्ही आधार नंबर तिथे टाकू शकता, असं पण सांगण्यात येत आहे. बघू आता लवकरच त्या संदर्भात क्लिअर माहिती येणार आहे. सरकार त्या संदर्भात क्लिअर माहिती सांगेलच. ओके, चला ही अपडेट समजली, प्रश्नाचं उत्तर भेटलं. पुढील प्रश्न बघा.
चला पुढील प्रश्न आहे, मला जुलैपासून पैसे आले नाही, मी KYC ही केली आहे तरी मला पैसे आले नाही आणि माझ्या आई व बहिणीला पैसे आले नाही, याकरता मला काय करावं लागेल प्लीज सांगा. तुम्ही पहिले एक काम करा, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का पहिले ते बघा. आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुमचे हप्ते थांबवले गेलेले असतील. आधार कार्ड बँकेशी लिंक असेल का, आधार सीडिंग केलेलं आहे का ते पहिले बँकेत जाऊन तुम्ही तपास करा. जरी ते पण ओके असेल तर मग तुम्ही पात्र आहात की नाही की अपात्र आहात हे बघणं पण फार गरजेचं आहे. अपात्र असाल तर लाभ भेटणं बंद होईल. ओके, कारण तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जर जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. 4 चाकी जरी वाहन तुमच्याजवळ असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा हप्ता बंद होईल. त्यानंतर आयकरदाता असाल म्हणजे टॅक्स वगैरे भरत असाल किंवा महत्त्वाचं म्हणजे अजून आहे त्यामध्ये सरकारी कर्मचारी असाल तर लाभ बंद होऊ शकतो. तर या कारणास्तव पण अपात्र केलं जात आहे. परंतु जरी तो प्रॉब्लेम तुमचा नसेल, तुम्ही पात्र असाल तर मग तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तेवढं बँकेत जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या. आलं लक्षात? चला या प्रश्नाचं उत्तर भेटलं तुम्हाला. पुढील प्रश्न आहे, मी KYC बँकमधून केले आहे. बँकेची KYC वेगळी असते, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी असते. लाडकी बहीण योजनेची KYC जी आहे ती ladkibahn.maharashtra.government.in या वेबसाईटवरतून करायची आहे तुम्हाला. बँकेची नाही बरं, बँकेची वेगळी आहे, लाडकी बहीण योजनेची वेगळी आहे. आलं लक्षात? तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघितली.